हाय फ्रेंड्स, तुमचं लविशिताज किचन चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचं असं बोंबुलोने. त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडी साखर, कोमट दूध आणि 1 चमचा ईस्ट. आपण 10 मिनटं ईस्ट रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया. मी ड्रायवाले ईस्ट वापरले आहे. बघूया ईस्ट बऱ्यापैकी फर्मेंट झाला आहे. त्यासाठी आपण मैदा घेऊया 2 कप. मैदा गाळून घेऊया कारण काही लम्स असतील ते निघून जातील. मी 2 कप मैदा घेतला, छान गाळून घेतला. प्लीज व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल बोंबुलोनची रेसिपी कशी आली ती. थोडंसं मीठ टाकलं, 2 चमचे दही टाकली, आणि 2 चमचे पिठी साखर टाकली. छान असं मिक्स करून घेऊया. आणि जे आपण ईस्ट, कोमट दूध आणि साखरचं बॅटर बनवलेलं ते त्यात मिक्स करून छान असं पीठ मळून घेऊया. छान असं हाताने पीठ मळून घेईल. 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवू. आधी मी सगळं पीठ छान असं एकजीव करून खूप मळेन. त्याला जितकं मळलं तितकं बोंबुलोने छान येते. डोनेटला पण सेम प्रक्रिया आहे, ह्याला देखील सेम आहे. मी 2 चमचे तूप टाकून घेईन आणि छान घासून घेईन. तुम्ही देखील तसंच करा. बघू शकता मी खूपच जोर लावून पीठ मळून घेते, तेव्हा छान असं फ्लफी होतं. नंतर हाताला चिटकत नाही, सुरुवातीला चिटकतं बघा. खूप हात जोर लावून पीठ मळून घेते आणि 15 मिनिटासाठी आपण त्या पिठाला रेस्ट करण्यासाठी ठेवूया. 15 मिनिटानंतर बघितलं. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. जसं आपण मांड्यांच्या पिठाचे जसे गोळे करून असं शेप देतो त्या टाईपमध्ये ह्या बोंबुलोनीला गोळा घेऊन तसा शेप द्यायचा. जास्त प्रेस नाही करायचा, अलवार राऊंड करायचा. बघू शकता. आणि गोळा करून 5 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून देईल. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खरंच खायला खरंच खूपच छान लागतात, मुलांना खूपच आवडतात. म्हणून मी देखील ट्राय केले होते, पण चांगलं आलं. असे सगळे गोळे करून घेईल. सगळे गोळे करून आपण 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया, कारण परत त्याला फ्लफीपणा येतो. माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी वहीच्या पानांवर घेतला. चला तर आता तेल घेऊन आपण छान फ्राय करून घेऊया. हळूहळू एक असं टाकेल. तेल छान गरम झालं होतं. नंतर मी गॅस कमी केला कारण जास्त जळायला नको. छान ब्राऊन झाले की काढून घेऊया. बघू शकता मी वरून तेल टाकते कारण तो असा फुगतोय बघा. छान असा ब्राऊन झालाय. आता दोघं साईड शिजून झालाय. आता आपण काढून घेऊया. असेच मग नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगत चला बोंबुलोनी कोणी खाल्ली आणि कशी लागते ते. बघा सगळे मी काढून घेतले. बघू शकता अजिबात ऑइली नाही, काहीच नाही, खूपच ड्राय दिसतंय. त्याला आपण असं खड्डा पाडून घेऊया आणि चॉकलेट तुमच्याकडे जी असेल ती डेअरी मिल्क वगैरे असेल ती मेल्ट करून त्यात आतमध्ये टाकून घेऊया.
बघा सगळेच बोंबुलोने आपले छानच झाले. तर तुम्हाला एक मी फोडून देखील दाखवते, आतमध्ये शिजलाय की नाही ते समजेल तुम्हाला. बघा स्पॉन्जी किती झालाय. थँक्यू.